जागेवर अग्निस्तंभातून भगवान शिवाच्या लिंगाची उत्पत्ती आहे। कशासाठी तर मानवांना ध्यान धारणा तप साधना करण्यासाठी वेळ नाही, फक्त पूजा करण्यासाठी 10-15 मिनिटाचा वेळ भेटतो म्हणून आम्ही ही पूजा करू शकतो। म्हणून भगवान शिवाने हे लिंग स्थापित केलं। म्हणून लिंगाचे 5 प्रकार पडतात। एक स्वयंभू शिवलिंग, दुसरा आहे बिंदू लिंग, तिसरा आहे स्थित लिंग, चौथा आहे चिरलिंग आणि पाचवा आहे गुरुलिंग। हे 5 प्रकार पडतात। प्रत्येक जण शिवलिंगाची स्थापना आपल्या हाताने करू शकतो। कोणी सोन्याच्या ह्याच्यात करत असेल, कोणी चांदीवर करत असेल। कुठलाही दादा शिव लिंग तयार करत असताना प्रणव मंत्र हा जपणं फार महत्वाचा आहे आणि शिवाची स्तुती आणि शिवाला आमंत्रण देणं हे फार गरजेचं आहे। म्हणून जो जीव या भगवान शिवाच्या लिंगाची पूजा करतो, ज्याला चांदीत किंवा सोन्यामध्ये मढवून आणतो, त्याला वेदीवर प्रणव मंत्राचा जप करून या शिवाची स्तुती करतो, या जातकाला धनाची प्राप्ती होते, धनलाभ होतो। पण सर्व कार्य करत असताना सर्वप्रथम गुरु दीक्षा आणि गुरु करावा लागतो। हा नियम मात्र पक्का आहे, या ठिकाणी सांगितला आहे। गुरुच्या मदतीने हे संपूर्ण कार्य करावं लागतं, दीक्षा घ्यावी लागते। त्यानंतर तांदळाची खीर आणि नैवेद्य अर्पण करावा। भगवान शंकराच्या ज्या भस्मामध्ये 3 देवता वास्तव्य करतात, ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र। या 3 कुंडीमध्ये 3 देवतांचं वास्तव्य आहे, ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र। म्हणून जो शिवाची पूजा करतो यानं भस्म लावावं। काय लावावं? भस्म। सर्वप्रथम भस्म लावावं, नंतर शिवाची पूजा करावी। तर शिवाची पूजा पावन होते। ज्या महादेवाच्या मंदिरात जात असतात त्यांना भस्म लावल्याशिवाय मार्ग नाही। मग कपाळभर भस्म लावायला काय हरकत आहे का? प्रत्येक बाईने मंदिरात जाणारी 5 पण एकीच्या कपाळाला भस्म मग दिसत लावतच नाही, लावत नाही, कारण की शिवाची पूजा भस्म लावल्याशिवाय पूर्ण होत नाही।